चला आपण देऊरवाड्याला जाऊ. देऊरवाडा म्हणजे आमचं मादांचं घर अंगण अगदी जवळ आहे. आमच्या इथं महालक्ष्मीला काही पाहुणे येतात. महालक्ष्मीचा तो दिवस झाला की त्यांना घेऊन आम्ही देऊरवाड्याला जातो. आणि देऊरवाड्याला जाताना पायदळ जाण्यात मजा येते, कारण मग त्या देऊरवाड्याची पूर्ण माहिती सांगता येते. पूर्ण माहिती असल्याशिवाय देऊरवाडा पाहणं बरोबर नाही. हे पाहिजे समोर चित्र दिसून राहिलं. नरसिंह हिरण्यकशिपूचं पोट फाडून राहिला आहे. बाजूला प्रल्हाद उभा आहे, आई उभी आहे. हा जो खांब आहे, हा खांब पाकिस्तानात मुलतानजवळ आहे. तुम्ही व्हिडिओत पाहिलं असेल कदाचित. नरसिंहाची 2 ठिकाणं तुम्हाला कदाचित माहीत असतील. एक मीरा नरसिंगपूर आहे आणि कोवे नरसिंगपूर आहे. दोनही ठिकाणी हुबेहुब अशीच मूर्ती आहे की प्रत्यक्ष नरसिंह पोट फाडून राहिला, आतडे दिसून राहिले. आणि तुम्हाला नवल वाटेल अशीच मूर्ती यवतमाळ जिल्ह्यात रुईवाई इथं आहे. बिलकुल काही फरक नाही. आतडे दिसतात स्पष्ट, पाहण्यासारखी आहे. माहीत नाही, मी रुईवाईला 5-6 वर्ष होतो. नेहमीचं आमचं दैवत. ही मूर्ती लपवून ठेवली होती आक्रमणापासून, मूर्ती फोडणाऱ्यापासून. मुकुंदराव राऊताचा पायवा खोदताना सापडली. आता त्याची रीतसर स्थापना झाली आहे. बरेच वर्ष स्थापना नव्हती. आता देऊळ बांधलं आहे. बांधलं म्हणजे देऊळ आहेच, आधीचं पाडलेलं होतं, दुरुस्त केलं आणि तिथं मूर्तीची स्थापना झाली. पाहण्यालायक मूर्ती आहे. वेळ भेटला तर जा. चला देऊळवाड्याला जाऊ आपण. तर हे नरसिंहानं हिरण्यकशिपूचं पोट फाडलं. त्याचे हात रक्तानं माखले. साधारण काही झालं म्हणजे आपण गंगेवर जातो, त्यानं गंगेवर हात धुवून पाहिले, हात नाही निघाले. गंगा यमुनाच्या संगमावर हात नाही निघाले. मग पूर्ण भारतातले सगळे नद्यांचे संगम तिथे त्यानं हात धुवून पाहिले. पवित्र नद्यावर सरोवर पाहिले. नरसिंहाचे हात कुठंच निघाले नाही. नरसिंहाचे हात निघाले फक्त देऊरवाड्याला या ठिकाणी, पूर्णा आणि मेघेच्या संगमावर. हा पूर्णा आणि मेघेचा संगम करमणूक, इथून उठाव वाटत नाही, इतकं सुंदर दृश्य असते. या दोन्ही नद्या, 2 बाया कशा अनोळखी बाया एकमेकांच्या रस्त्यानं भेटल्या, एकमेकांशी बोलत नाही. ती हिच्याकडे पाहते, तिच्याकडे पाहते, आणि एखादं वळण आलं का मग ते दोघी मिसळतात. मग तू कुठची मी. तसं ह्या नद्या बराच वेळ एखादा फरलांगभर एकमेकीत पाणी घेत नाही एकमेकीचं, आणि नंतर मग एकरूप होतं. एवढं सुंदर दृश्य दिसते. हे नरसिंहाचं मंदिर. इथं नरसिंहानं हात धुतले आणि नारदानं वगैरे विनंती केली, म्हणून इथं नरसिंह या ठिकाणी आहे. हे नरसिंह मंदिर संगमावरचं हे